रयत शिक्षण संस्थेतील एका संगीत मास्तराचे वाबाडे काढणारा हा एकदम जबरदस्त व्हिडिओ ऑडिओ क्लिप आहे. तुम्ही एकदा ऐका. आज प्रत्येक भारतीयांची ही जबाबदारी आहे की नको तो इतिहास आपल्यावर ज्यावेळेस लादला जातो त्याच्या विरोधामध्ये बोलणं. आणि रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्राचा आत्मा आहे, पुरोगाम्यांचं माहेरघर आहे. त्याच्या बाबतीमध्ये त्याच्यातल्या संगीत मास्तराचे वाबाडे काढणारा हा ऑडिओ क्लिप सगळ्यांनी शेवटपर्यंत ऐका. आत्ताच तुमचा स्टेटस बघितला, बर 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 आत्ताच म्हणून तुम्हाला म्हणलं आवर्जून फोन करावा. ते अतुल्य साहस, असीम राष्ट्रभक्ती, मृत्यूलाही न जुमानणारी प्रचंड ध्येयासक्ती, समुद्रालाही शरण आणणारी निर्भीरता, हजारो क्रांतिकारकांची प्रेरणा, स्वातंत्र्य क्षितिजावरील सूर्य. सर काय मला काय कळालं नाहीये म्हणून तुम्हाला मी फोन केला, बाकी काय नाही. असीम सांगतो राष्ट्रभक्ती तुम्हाला. म्हणजे 60 रुपये पेन्शन घेणारी, 5 रुपये सोनं तोळा असताना 60 रुपये पेन्शन घेणं, याला काय राष्ट्रभक्ती म्हणायची काय? आणि मृत्यूलाही न जुमानता म्हणजे असं काय अग्निदिव्य केलं? माफी मागून सुटणाऱ्या माणसाने मृत्यूलाही न जुमान समुद्राला शरण आणलं म्हणजे काय केलं? अहो 3 फुटाच्या संडासच्या सेफ्टी वॉलवरनं उडी मारण्याचा प्रयत्न केला. हजारो क्रांतिकारकांची प्रेरणा म्हणजे काय हो? म्हणजे तुम्ही इतर क्रांतिकारकांचा अपमान करताय काय? मी जरा जनगणनेत आहे निवांत संध्याकाळी बोलूया. नाही सवड नाही मला तेवढी. बर. ते तुम्ही काय काय जे लिहिलंय का नाही हा हा ते बघा जरासं परत एकदा. बर. हा. सक्तीचं सैनिक शिक्षण देणं, 1942च्या चलेजाव उठावाला विरोध करणं, हे तुम्ही लिहिलंय याच्यात. 42च्या चलेजावला विरोध केला आणि सांगितलं ब्रिटिशांना सहकार्य करा, कारण उद्या ते स्वातंत्र्य काँग्रेसकडनं हिसकावून घ्यायचं आहे. तिरंग्याला विरोध केला, संविधानाला विरोध केला. 15 ऑगस्ट यांनी काळा दिवस म्हणून साजरा केला. काय करताय गुरुजी तुम्ही? तुम्ही शिक्षक आहात ना की संघाचे कार्यकर्ते आहात? उल्लेख आपण आले उल्लेख. नाही भेटून नाही, मी येतो भेटायला तुम्हाला वाटल्यास आता. पण हे कुठलं काय करायला लागलाय तुम्ही? हजारो क्रांतिकारकांची प्रेरणा, स्वातंत्र्य क्षितिजावरील सूर्य म्हणजे भगतसिंग कोण होता? राजगुरू कोण? सुखदेव कोण? बरोबर. अहो हे काय लिहिताय तुम्ही गुरुजी? तुम्ही शिक्षक आहात ना, तुम्ही काय कोणी साधारण माणसं नाही सर्वसामान्य. होय बाबा, तुम्हाला काय कळत नाही किंवा तुमच्या भूमिकेकडे आम्ही दुर्लक्ष करायला पाहिजे. 60 रुपये पेन्शन घेणारा राष्ट्रभक्ती कसली म्हणायची? असीम राष्ट्रभक्ती. ज्यावेळी 5 रुपये तोळा पेन्शन आहे, त्याच्या आत्तेभावाने एक पुस्तक लिहिलंय सावरकराच्या, दन गोखलेनं सावरकर एक रहस्य. तुम्ही वाचलंय का ते? नाही हो. मग तुम्ही का वाचत नाही? आणि वाचल्याशिवाय कशाला काहीच्या बाई लिहिता? तुम्हाला याच्याही आधी मी सांगितलेलं आहे. वा. आणि मग शिवाजी महाराजांना तो माणूस म्हणतोय त्या शिवाजीचा केवढा उदो. शिवाजी म्हणजे 3.5 जिल्ह्याचा राजा. शिवाजीला काही दिल्ली स्वतंत्र करता आली नव्हती, बाजीरावाने दिल्लीला धडक मारली. शिवाजीचं राज्य म्हणजे काकतालीय युग. काकतालीय युग म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला. कुणाविषयी बोलतोय हा? संभाजी राजांना ग्रामश्वान म्हणतोय. ग्रामश्वान म्हणजे गल्लीतला कुत्रा. आई अशी भोगी, दारूच्या कैपात बुडालेला, बायांनी बाटलीच्या नादात बदनाम झालेला, बाद झालेला, आहारी गेलेला संभाजी छाकटा आहे, रंडीबाज आहे. हे चालतंय का तुम्हाला? नाही ठीक आहे चालेल. मग काय वाचताय तुम्ही गुरुजी आणि काय लावलाय ते? ठीक आहे चालेल. तुम्ही काय करताय हो गुरुजी? हे असं करू नका. तुमची भूमिका शिक्षकांची भूमिका आहे. तुम्ही शिक्षक नसतात का नाही? तुम्ही एक काम करा, त्या रयतमधनं राजीनामा द्या आणि संघाच्या कार्यालयात काम करा पूर्ण वेळ. माझी हरकत असणार नाही. ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या आयुष्याचं पाणी केलं का नाही, त्या कर्मवीरांच्या संस्थेत अशा विचारांची माणसं नकोत. माझा सरळ विरोध आहे तुम्हाला. चालतंय. मला फोन करा तुम्ही, मी वाट बघतोय तुमच्या फोनची. येस. हजारो करोड रुपये लावून गेल्या 100 वर्षापासून एका गाढवाला घोडा बनवण्याचा प्रयत्न केला जात होता. आणि असे छोटे छोटे लोक जर उठून त्यांचे वाबाडे काढत असेल तर आता हा देश सत्याच्या मार्गावरती चालू आहे. जे खरं आहे ते खरंच आहे. तुम्ही हे गाढवाच्या अंगावरती झालरे घालून घोडा नाही बनवू शकत. हे ह्या गोष्टीतून मला एकदम जबरदस्तपणे समजलेलं आहे. आणि या सरकारचंही तसंच आहे. तुम्ही गाढवाच्या अंगावरती घोड्याचे झालरे घालून थोडं दिवस घोडा बनवू शकता, कायमस्वरूपी नाही.